बीड लोकसभेतील प्रचारादरम्यान जुनी ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली. शिवसेनेच्या कुंडलिक खाणेंचं कार्यकर्त्यांसोबतचं संभाषण व्हायरल झालंय. शिवसेनेच्या कुंडलिक खाणेंची ऑडिओ क्लिप असल्याची माहिती मिळते. क्लिपमध्ये बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली देण्यात आली. मंत्री धनंजय मुंडेंवर हल्ल्याची भाषा केल्याचा क्लिपमध्ये उल्लेख आहे. ऑडिओ क्लिपची लोकशाही मराठी पुष्टी करत नाही. नक्की ती ऑडिओ क्लिप काय आहे ऐकूया. काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला एक त्याच्यावर लिहून देऊ का म्हणले. मी म्हणलं नाही साहेब, म्हणजे इथपर्यंत केलं त्यांनी. आता आपण दिलेला शब्द पाळला, त्यांनी पाळा. आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून. माळाजवळ बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारीन, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ. ते बी लईतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होते. कोणाला ताईला ते बी करून घेणं गरजेचं होतं मला. उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे. उद्या निवडणूक लढताना मला जातीवादी शिक्का नको. त्याचाही फायदाच होणार आहे. जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी. पार्टीचं नुकसान नाही त्यात. मी जरी जवळ मतं पण बाकी 376 बूथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती. हे बी तितकंच खरं प्रमाणे दिली ह्यावेळेस. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला. नुसते यंत्रणा नाही, पैसे बी दिलेत मी बाप्पाला. हा काय झालं, मी सापुद्राकडे गेलो आणि आता ह्याला होतो वाळगाला. सगळे यंत्रणा दिली मी ह्यावेळेस. मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्यावेळेस मनातून. काय झालं बरं का, म्हणजे ह्या वातावरणामुळे तर नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं. 4-5 महिने आधीच ठरलं होतं. बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी व्हायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो. म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्र थांबलो मुंबईत. हे हरामखोर लय खालच्या पातळीवर. कोण धन्यानवाला अरे म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचे ना आपलं. त्यांना खेटून आपण काही विषय नाही. बीडमध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू. मी सारखा फाटका माणूस खेळतो. अरे मी तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर मग ते फोडण्यात मी माझे. त्याला एक ठोका, एक दगड, आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत आपल्या एका ठोक्यात. नाही प्रेस घेऊन मी काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही. अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन. ते बी लोकांचे जाहीर चॅलेंज करू त्याला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.